Next chapter is vectors. Okay. So first we will see the definition of a vector. Suppose this is the horizontal line A, B. Okay. And this is direction from A to B. So a vector is represented by a directed line segment. बघा लाइन सेगमेंट आहे ए बी. आपण जनरली म्हणतो की ए बी ही लाइन आहे, बट डायरेक्टेड लाइन is called as a vector. Okay, so directed line segment say AB arrow is called as a vector. Okay, in this case the length of AB is the magnitude of the vector and its direction is from A to B along the line. Okay, so आपण जर AB ला जर वेक्टर म्हणतोय तर AB ची जी लेंथ आहे, length of AB, if we are saying AB is a vector, then the length of AB is magnitude of a vector. We can say that length of AB is magnitude of a vector. Okay, and its direction काय आहे त्या वेक्टरची? Direction is from A to B. Okay, so if AB is a vector, then length of AB is magnitude of a vector and what is the direction of that vector is from A to B. Okay, suppose line segment आहे AB आणि जर डायरेक्शन अशी असेल तर BA is a vector, then length of a BA is a magnitude of a vector and the direction is from A to B. Okay, तर आपण जे AB वेक्टर आहे ते आपण असं पण दाखवू शकतो आणि ओन्ली लाईननी पण दाखवू शकतो, एरोनी पण आणि लाईननी पण. आणि वेक्टरचं जे मॅग्निट्यूड आहे ते असं दाखवतं. सपोज AB जर वेक्टर आहे तर त्याचं मॅग्निट्यूड पॅरल लाईन म्हणजे मॅग्निट्यूड ऑलवेज काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर्स. तुम्हाला एक्झामला डेफिनेशन वगैरे विचारणार नाहीये, फक्त आपल्याला जे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी लागणार आहे ते आपण बघूया. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर. ओके, सो फर्स्ट आहे झिरो वेक्टर और त्यालाच म्हणतात नल वेक्टर. सो व्हॉट इज झिरो वेक्टर और व्हॉट इज अ नल वेक्टर? सो नल वेक्टर, आता मॅग्निट्यूड कसं काढायचं ते नंतर सांगते, फक्त लक्षात घ्या. अ वेक्टर विथ मॅग्निट्यूड 0. जर वेक्टर असेल AB आणि त्याची मॅग्निट्यूडची व्हॅल्यू जर 0 आली तर त्याला झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर म्हणतात आणि इट इज डिनोटेड बाय 0 बार. ओके, सो सपोज एखादा वेक्टर त्याला स्पेसिफिक डायरेक्शन नाही, सो ह्याचे व्हॅल्यूज काय येतात बघा? 0 येतात. ओके, इट रिप्रेझेंट्स द झिरो वेक्टर. देन प्रॉपर वेक्टर. Proper vector means any non-zero vector is called proper vector. Any non-zero vector means what? की non-zero value जर आली मॅग्निट्यूडची तर त्याला प्रॉपर वेक्टर म्हणतात. ह्याचंच मीनिंग काय? मॅग्निट्यूड आपण असं रिप्रेझेंट करतो आणि त्याची व्हॅल्यू जर नॉट इक्वल टू 0 आली तर तो झाला प्रॉपर वेक्टर आणि जर त्या वेक्टरची जर मॅग्निट्यूडची व्हॅल्यू 0 आली तर तो झाला नल वेक्टर. ओके, नाउ नेक्स्ट आहे युनिट वेक्टर. थर्ड टाइप आहे युनिट वेक्टर. सो युनिट वेक्टर, युनिट मीन्स 1. सो ऑब्वियसली ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड व्हॅल्यू 1 येणार त्याला म्हणायचं युनिट वेक्टर. ओके, सो युनिट वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय दिस सिम्बॉल. सपोज AB इज अ वेक्टर, सो त्याला आपण असं रिप्रेझेंट करायचं. जर मॅग्निट्यूड व्हॅल्यू 0 आली तर त्याला रिप्रेझेंट करायचं AB आणि वरती कॅरेटचं सिम्बॉल. म्हणजेच AB वेक्टर हा जर युनिट वेक्टर असेल, युनिट वेक्टर म्हणजे ही कॅप. ओके, युनिट वेक्टर असेल तर त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू ऑलवेज काय येणार? 1 येणार. ओके, नेक्स्ट आहे पोझिशन वेक्टर. नाउ पोझिशन वेक्टर मीन्स व्हॉट बघा? अ वेक्टर विथ फिक्स्ड इनिशियल व्हॅल्यू, वेक्टर विथ फिक्स्ड इनिशियल व्हॅल्यू नाही, इनिशियल पॉइंट
and reaching any point in the space is called पोझिशन वेक्टर. आता मीन्स काय बघा, एका पॉइंट पासून तो फिक्स चालू होणार. ओके, सपोज हा ओपी वेक्टर आहे एक, हा ओ पॉइंट पासून चालू झालेला आहे, यालाच आपण असं रिप्रेझेंट करू शकतो. ओके, सपोज हा फिक्स पॉइंट पासून सुरू झाला, बट तो कोणत्याही पॉइंटला, त्या फिक्स पॉइंट तसंच राहतोय, बट कोणत्या पण पॉइंटला जर मूव्ह होत असेल, रिचिंग ऍट एनी पॉइंट इन द स्पेस, कोणत्या पण पॉइंटला तो मूव्ह होत असेल बाय फिक्स पॉइंट. इनिशियल जो पॉइंट आहे तो फिक्स असणार, पण जो दुसरा पॉइंट आहे अदर पॉइंट, तर तो डिफरंट असणार आहे. मग स्पेस मध्ये वेक्टर इनिशियल पॉइंट फिक्स असल्यानंतर कुठे पण जर मूव्ह होत असेल तर त्याला म्हणायचं पोझिशन वेक्टर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कोलिनियर वेक्टर. तर कोलिनियर वेक्टर मीन्स बघा, वेक्टर्स हॅव्हिंग अपोजिट टू, आपण असं म्हणू शकतो पोझिशन वेक्टर. वेक्टर्स हॅव्हिंग their lines of supports either parallel or coincident. दोघांचं मीनिंग सांगते, पॅरलल काय आणि कोइन्सिडंट. कोइन्सिडंट आर कॉल्ड कोलिनियर वेक्टर्स. फक्त ह्या टर्म्स आहेत ज्या की तुम्हाला एक्झामला जास्त विचारणार नाहीयेत, बट तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायलाच विचारणार आहेत. फक्त एक लक्षात, जनरल लक्षात घ्या. सपोज आता हे ए बी हा एक वेक्टर आहे, त्याची डायरेक्शन ही आहे. ओके, त्याच्यानंतर इथे काहीच नाही. परत सी डी हा एक वेक्टर आहे, त्याची डायरेक्शन ही आहे. म्हणजे एकाच लाईन मध्ये आहेत हे दोन वेक्टर्स. ओके, आता हे पॅरलल नाहीयेत बघा, पण ते काय कोइन्सिडंट आहेत, म्हणजे एकाच लाईन मध्ये आहे. सगळ्यांचे जे वाय ऍक्सिस आहेत ते सेम आहेत, म्हणजे दोन वेक्टर्स आहेत, मोर दॅन वन, किती पण असू शकतात, 2 3 4 5. तर इथे सध्या दोन आहेत, तर या दोन वेक्टर मध्ये ऑल जे पॉइंट्स आहेत लाईन सेगमेंटचे त्याचे वाय ऍक्सिस सेम आहे, म्हणजे ते झाले कोइन्सिडंट. ओके, आणि पॅरलल म्हणजे काय, डायरेक्शन सेम आहे. बघा आता ए बी, हे सी ला डी पॅरलल आहे. आता पॅरलोग्राम असा असतो की नाही, तर सेम तसंच आहे बघा. मग ही लाईन पॅरलल असतात, ह्या दोन आणि हे दोन, मग हे काय झाले पॅरलल वेक्टर झाले. ओके, आणि हे काय झाले कोइन्सिडंट. ए बी सी डी काय झाले कोइन्सिडंट, आणि ए बी पी क्यू अँड सी डी पी क्यू, हा हे काय झाले पॅरलल वेक्टर्स. ओके, सो पॅरलल आणि कोइन्सिडंट जर वेक्टर्स असतील तर त्याला कोलिनियर वेक्टर्स म्हणतात. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा, आता हे इम्पॉर्टंट आहे इथून पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. वेक्टर्स वरती तुम्ही कोणत्या कोणत्या टाइपचे ऑपरेशन्स करू शकता, म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन जे असेल ते. ओके, सो फर्स्ट आहे इक्वॅलिटी ऑफ अ वेक्टर. दोन वेक्टरला तुम्ही इक्वल कधी म्हणणार. ओके, किंवा टू और मोर दॅन वन वेक्टरला तुम्ही इक्वल कधी म्हणणार, 2 3 4 5 जे असेल ते. ओके, सो टू और मोर वेक्टर्स, two or more vectors in the space are said to be equal. दोन वेक्टर्सला दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टरला तुम्ही इक्वल म्हणणार इफ दे आर हॅव्हिंग ऑब्वियसली सेम मॅग्निट्यूड. इक्वल मॅग्निट्यूड, आणि ते सगळे वेक्टर काय पाहिजे, ऑब्वियसली सेम डायरेक्शनलाच पाहिजेत. ओके, जर ए बी वेक्टर अँड पी क्यू वेक्टर जर सेम मॅग्निट्यूड आलं तर त्याला तुम्ही इक्वल वेक्टर म्हणणार. ओके, नाउ नेक्स्ट आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट ऑपरेशन इज स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर म्हणजे वेक्टरच्या व्हॅल्यूला एका कोणत्या तरी नंबरनी मल्टिप्लाय करायचं. ओके, सपोज आता स्केलर मल्टिप्लिकेशन बघा काय आहे.
सपोज ए बी हा एक वेक्टर आहे. ओके, त्याला तुम्ही एकतर असं ए बी असं पण म्हणू शकता किंवा हे असं पण म्हणू शकता, बोथ आर द सेम. आणि त्याच्या खालीच पी क्यू एक वेक्टर आहे, ह्याला 2 आहे. ओके, आता बघा इथे काय आपण ह्याच्यावरून काय म्हणू शकतो की लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू लेंथ ऑफ पी क्यू, सॉरी, लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू 2 इंटू लेंथ ऑफ ए बी. म्हणजे जो वेक्टर आहे ए बी त्याच्या लेंथला जर 2 नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला लेंथ ऑफ पी क्यू मिळते, कारण इथे ए बार आहे इथं 2 ए बार आहे. सो वी कॅन से दॅट दिस इज अ स्केलर मल्टिप्लिकेशन. ए बी ची जी व्हॅल्यू आहे त्याला 2 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 हा झाला स्केलर. तर असं आपण स्केलर मल्टिप्लिकेशन करतो. ओके, तर ते आपण एक्झाम्पल मध्ये बघूया. नाउ नेक्स्ट म्हणजे ए बी ची जी व्हॅल्यू असेल, कोणत्याही वेक्टरची जी व्हॅल्यू असेल त्याला एका नंबरनी मल्टिप्लाय करणं मीन्स एका स्केलरनी मल्टिप्लाय करणं. सो त्याला काय म्हणतात, स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके, नाउ बघा प्रॉपर्टीज काय आहे स्केलर मल्टिप्लिकेशनच्या. प्रॉपर्टीज ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय रिझल्ट आहे जे की तुम्हाला प्रूफ मध्ये वगैरे रिक्वायर्ड असतात. सपोज आता ह्याच्यामध्ये सपोज एम एन जर स्केलर्स आहेत, एम एन स्केलर्स आहेत. ओके, अँड ए बार अँड बी बार आर नॉन झिरो वेक्टर्स आहेत. ओके, हे वेक्टर्स आहेत. तर बघा पहिली प्रॉपर्टी काय आहे, एम एन ए बार इक्वल टू एम एन ए बार इज इक्वल टू एन एम ए बार. बघा जर तुम्ही ए बार म्हणजेच एका वेक्टरला जर एन दोन हे स्केलर आहेत म्हणजे 5 2 असं कन्सिडर करा, कोणते पण नंबर असतील, म्हणजे जर एन नी जर मल्टिप्लाय केलं आणि जी व्हॅल्यू येईल त्याला परत जर एम नी मल्टिप्लाय केलं तर सेम तीच व्हॅल्यू येईल की पहिले जरी तुम्ही एम आतमध्ये घेतला, एम नी आधी एका वेक्टरला मल्टिप्लाय केलं, जी व्हॅल्यू येईल त्याला जर तुम्ही एन नी मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय असतं, सेम असतं. सो याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, दोन स्केलरची ऍडिशन करून मग मल्टिप्लाय केलं वेक्टरला तर जी व्हॅल्यू येईल ती सेपरेट मल्टिप्लाय करून नंतर ऍडिशन केली तरी पण सेम येईल. तर ह्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी बघा, दोन वेक्टरची ऍडिशन करून जर एका स्केलरनी मल्टिप्लाय केलं, ओके इथे बघा सेम वेक्टर आहे पण इथे दोन वेगळे वेक्टर आहेत, दोन वेक्टरची ऍडिशन करून जर त्याला मल्टिप्लाय केलं एका स्केलर वेक्टरनी तर ती व्हॅल्यू सेम येणार, सेपरेट मल्टिप्लाय करून नंतर ऍडिशन केलं तरी सुद्धा. सो हे हा एक झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट, ओके, त्याच्यानंतर लास्ट प्रॉपर्टी एम ए बार इज इक्वल टू ए बार इंटू एम. म्हणजे एम नी पहिले मल्टिप्लाय करा किंवा म्हणजे स्केलर आधी असला किंवा नंतर असला मल्टिप्लिकेशन मध्ये तरी पण व्हॅल्यू काय येणार, सेम येणार. ओके, सो हे झालं प्रॉपर्टीज ऑफ अ स्केलर मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर ऍडिशन ऑफ अ वेक्टर्स. नेक्स्ट अल्जेब्रा इज ऍडिशन ऑफ अ वेक्टर्स. ऍडिशन ऑफ अ वेक्टर्स मीन्स काय की दोन वेक्टरची ऍडिशन करायची आणि तुम्हाला थर्ड वेक्टर मिळेल. ओके, तर हे झालं ऍडिशन ऑफ अ वेक्टर. आता याच्या प्रॉपर्टीज काय असतात बघा, सपोज ए बी अँड सी बार जर वेक्टर्स आहेत तर त्याच्या प्रॉपर्टीज बघा काय असतील. पहिली प्रॉपर्टी ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार, ऑब्विसली. ओके, हे झालं कम्युटेटिव्ह लॉ. सेकंड ए बार प्लस बी बार प्लस सी बार, म्हणजे पहिलं तर ऑलवेज आपण काय करतो, ब्रॅकेट मधली ऍडिशन करतो. मग ब्रॅकेट मधली पहिली ऍडिशन करून दोन वेक्टरची थर्ड वेक्टर जर त्याच्यात ऍड केलं तर त्याची सेम, आणि किंवा आधी दोन वेक्टरची ऍडिशन करून मग थर्ड वेक्टर ऍड केलं तरी पण काय येणार, सेम येणार. तर हा झाला असोसिएटिव्ह किंवा असोसिएटिव्हिटी लॉ. ओके, नाउ एक वेक्टर आहे त्याच्यामध्ये जर झिरो वेक्टर ऍड केलं तर तुम्हाला परत सेम वेक्टर मिळतं. ओके, त्याच्यानंतर फोर्थ, एका वेक्टर मध्ये जर तुम्ही त्याचा निगेटिव्ह वेक्टर ऍड केला तर तुम्हाला झिरो वेक्टर मिळणार, ऑब्विसली. ओके, तर हे झाले प्रॉपर्टीज. नेक्स्ट आहे सबट्रॅक्शन ऑफ अ वेक्टर.
सबट्रॅक्शन ऑफ अ व्हेक्टर. तर सबट्रॅक्शन ऑफ अ व्हेक्टर म्हणजे काय, ए बार मायनस बी बार सपोज इक्वल टू आर बार आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्या काय प्रॉपर्टीज नाहीयेत. त्याच्यानंतर सबट्रॅक्शन झाल्यानंतर व्हेक्टर प्रोडक्ट्स, व्हेक्टरचा प्रोडक्ट्स. तर तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे बघा. ह्याच्यामध्ये तुम्ही दोन बघणार, एक स्केलर प्रोडक्ट किंवा त्यालाच म्हणतात डॉट प्रोडक्ट. ओके. आणि दुसरा आहे क्रॉस प्रोडक्ट किंवा दुसरा आहे व्हेक्टर प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन, और त्यालाच म्हणायचं क्रॉस प्रोडक्ट. तर हे दोन्ही पण तुम्ही बघणार. ओके. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द स्केलर और अ डॉट प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट. आता तुम्ही काय हे डायग्राम वगैरे काही बघायची गरज नाहीये. जस्ट तुम्हाला सांगते की डॉट डॉट प्रोडक्ट कसं आहे. सपोज दोन व्हेक्टर आहे, डॉट म्हणजे इथं डॉट द्यायचा आहे, क्रॉस जेव्हा बघू तेव्हा क्रॉस द्यायचा. ओके. सो दोन व्हेक्टर आहेत, त्याचं स्केलर किंवा डॉट डॉट प्रोडक्ट कसा काढतात बघा. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा. मग ए असतं मॅग्निट्यूड ऑफ ए व्हेक्टर, बी असतो मॅग्निट्यूड ऑफ अ बी व्हेक्टर. ओके. तर हे असं कॅल्क्युलेट करणार तुम्ही. ओके. नाव बघा, हे तर तुमचं स्केलर प्रोडक्टचा फॉर्म्युला झाला की दोन व्हेक्टरचा प्रोडक्ट कसं कॅल्क्युलेट करायचं. ओके. तर ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत की ए डॉट बी बारची व्हॅल्यू सेम बी डॉट ए बार एवढीच येते. ओके. सो ह्याच्या म्हणजेच काय, डॉट प्रोडक्ट हा कम्युटेटिव्ह असतो. कम्युटेटिव्ह असतो म्हणजेच आपण ह्याच्यावरून काय म्हणू शकतो, आय बार डॉट जे बार जर दोन व्हेक्टर असतील तर जे बार डॉट आय बार हे इक्वल आहे. ओके. किंवा जे बार इंटू के बार डॉट के बार जर केलं तर के बार डॉट जे बार येणार. किंवा आय बार डॉट जर के बार केलं म्हणजेच काय, के बार डॉट आय बार येणार. ओके. तर हे आपण बघू शकतो. ओके. मग बघा, हे एक झालं, त्याच्यावरून आपण हे प्रॉपर्टीज लिहिल्या. सेकंड काय बघा, जर थिटा लेस दॅन 90 डिग्री असेल, यातला जर थिटा लेस दॅन 90 डिग्री असेल तर ए डॉट बी बार किंवा ए बार डॉट बी बार ए व्हेक्टर डॉट बी व्हेक्टर ह्याचं जे व्हॅल्यू असेल म्हणजे हे जे स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट आहे तर ते काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे ऑलवेज. ओके. आता जर थिटा ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर जो डॉट प्रोडक्ट आहे कोणत्याही दोन व्हेक्टरचा तो निगेटिव्ह येणार आहे. ओके. त्याच्यानंतर फोर्थ, जर ए अँड बी बार जर पॅरलल असतील म्हणजे थिटा 0 असेल, थिटा 0 म्हणजे पॅरलल असणार, तर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी येणार. बिकॉज कॉस 0 थिटा 0 आहे तर कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते. सो ए बी इंटू 1 ए बी. सो जेव्हा ए बार अँड बी बार जर पॅरलल असेल म्हणजेच थिटा जर 0 असेल तर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी येणार. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायला येतं बघा, डॉट प्रोडक्टचा यूज करून प्रोजेक्शन कॅल्क्युलेट करायला येतात व्हेक्टरच्या. जर तुम्हाला सांगितलं कॅल्क्युलेट द फाइंड द प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार, पहिल्या व्हेक्टर ए बार ऑन बी बारची प्रोजेक्शन फाइंड आउट करायची, तर त्याचा फॉर्म्युला आहे ए डॉट बी बार. म्हणजे तुम्हाला इथे स्केलर किंवा डॉट प्रोडक्ट कॅल्क्युलेट करायचा युजिंग ए बी कॉस थिटा फॉर्म्युलानी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ अ बी बार. ज्याच्यावरती प्रोजेक्शन आहे तो खाली येणार. ओके. नाउ नेक्स्ट आहे प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार असेल तर वरती तर डॉट प्रोडक्टच येणार, फक्त खाली कशावरती प्रोजेक्शन कॅल्क्युलेट करायचं, ए बार वरती, तर त्याचं मॅग्निट्यूड येणार. ओके. तर हे झालं तुमचं प्रोजेक्शनचे फॉर्म्युलेज. ओके. ते जे की आपल्याला एक्झाम्पल मध्ये इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा,
ए बार डॉट बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार. ओके, जर बी बार प्लस सी बार हे दोन वेक्टरची जर ऍडिशन असेल आणि त्या दोन ऍडिशन मिळाल्यावर पण एक वेक्टरच मिळणार. सपोज बी डॉट सी बी बार प्लस सी बार हे दोन वेक्टर आहेत, त्यांचे ऍडिशन केल्यावर आपल्याला एक वेक्टरच मिळणार आणि त्या वेक्टर आणि या एचं जर डॉट प्रोडक्ट केलं तर जर ते सेपरेट करून जरी मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन केलं तरी पण सेमच असणार. तर हे असतं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, आता जे आपण म्हणतोय की ए कसं कॅल्क्युलेट करायचा किंवा डॉट प्रोडक्ट कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघा. आता डॉट प्रोडक्ट एक दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा, स्केलर प्रोडक्ट जर थिटा नसेल दिलेला तर थिटा दिलेला असेल तर ए बी कॉस थिटाने फाइंड आउट करायचा. आता स्केलर प्रोडक्ट इन टर्म्स ऑफ कंपोनंट जर तुम्हाला आता व्हॅल्यू दिलेले असतील तर कसा फाइंड आउट करायचा स्केलर प्रोडक्ट. सपोज आता बघा, लक्ष द्या, इफ ए बार इज इक्वल टू A1 असा जर तुम्हाला दिला असेल तर A1 I बार प्लस A2 J बार प्लस A3 K बार हा एक वेक्टर दिलाय आणि दुसरा वेक्टर दिलाय B1 I बार प्लस B2 J बार प्लस B3 K बार असे दोन वेक्टर्स दिलेले आहेत. मग A बार डॉट B बार कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. A1 I बार प्लस म्हणजे आता पहिला जो वेक्टर आहे तो मी लिहून घेतला ऍज इट इज बिकॉज आपल्याला ए बार आणि बी बारची ऍडिशन करायची. मग ए बार म्हणजे काय, ही व्हॅल्यू दिलेली आहे ती लिहिली, डॉट बी बार इथं बी बार आहे सो बी बारची ही व्हॅल्यू ओके. सो आता काय करायचं बघा, जे आय बारचे जे कोएफिशियंट आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, म्हणजे A1 B1. ओके, आय वगैरे काही लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर जे बारचे A2 B2 आणि त्याच्यानंतर के बारचे A3 B3 तर असं डॉट प्रोडक्ट कॅल्क्युलेट करायचा. ओके, सो आता तुम्हाला मी एक एक्झाम्पलनी हे सॉल्व्ह करून देते सेम असंच. सपोज आता तुम्हाला जर ए बार दिलेला आहे 2I बार प्लस 3J बार मायनस के बार आणि बी बार दिलेला आहे I बार मायनस 2J बार मायनस 4K बार. ओके, सो ए बार डॉट बी बार कसं येईल बघा. पहिल्यांदा ए जो आहे तो लिहून घ्यायचा, त्याच्यानंतर डॉट बी जो आहे तो लिहून घ्यायचा. ओके, सो आता ए मल्टिप्लिकेशन करताना आय चं कोएफिशियंट, सो ए बार मधला आय चा कोएफिशियंट आहे 2 आणि बी बार मधला आय चा कोएफिशियंट आहे 1 प्लस जे चा कोएफिशियंट इथं 3 आहे आणि इथं -2 आहे प्लस इथे -1 आहे के चा आणि इकडे -4 आहे. ओके, सो इथे बघा 2 × 1 2 इथं 3 × -2 -6 इथं -1 × -4 प्लस 4. सो 2 - 6 -4 -4 प्लस 4 इथं आलं 0. तर हे झालं तुमचं ए बार डॉट बी बारचा क्रॉस प्रोडक्ट जर तुम्हाला थिटा दिलेला नसेल तर. ओके, त्याच्यानंतर बघा मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर कसं कॅल्क्युलेट करायचं. सपोज तुम्हाला ए बार दिलेला आहे A1 I बार प्लस A2 J बार प्लस A3 K बार. तर ए बारचं मॅग्निट्यूड त्यालाच नुसतं ए पण म्हणू शकता किंवा लाईन्स मध्ये ए पण म्हणू शकता. तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. कोएफिशियंट ऑफ आय बारचा स्क्वेअर प्लस कोएफिशियंट ऑफ जे बारचा स्क्वेअर प्लस कोएफिशियंट ऑफ के बारचा स्क्वेअर असं फाइंड आउट करायचं. सपोज आता तुम्हाला दिलं ए बार इज इक्वल टू 2I बार प्लस 2J बार प्लस 2J बार मायनस के बार. तर ह्याचं मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करणार, इक्वल टू आयचा कोएफिशियंट त्याचा स्क्वेअर म्हणजे 4 आलं प्लस इथे पण 4 आलं आणि इथे -1 चा स्क्वेअर म्हणजे +1 आलं म्हणजे 4 + 4
8 8 + 1 9 म्हणजे मॅग्निट्यूड काय आलं 3 युनिट्स आलं. फक्त इथं तुम्ही युनिट्स द्यायचं. ओके, तर हे झालं तुमचं मॅग्निट्यूड तुम्ही कसं फाइंड आउट करणार. तर स्केलर प्रोडक्ट मध्ये जर थिटा नसेल दिलेला तर तुम्हाला सांगितलं कोइफिशियंट ऑफ आय, जे आणि के त्यांचं सेपरेट मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन करायची. आता स्केलर किंवा डॉट प्रोडक्ट झाला, आता वेक्टर प्रोडक्ट. ओके, तर एवढी ह्याची थेअरी बघितल्यानंतर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. क्रॉस प्रोडक्ट. ओके, सो क्रॉस प्रोडक्ट कसं रिप्रेझेंट करणार बघा. ओके, ए बार क्रॉस बी बार आणि त्याचा फॉर्म्युला आहे ए बी साइन थिटा, ए बी साइन थिटा. तर हा काय झाला ए बी साइन थिटा इंटू एन बार. ओके, सो एन बार आहे युनिट वेक्टर. एन बार काय असतो युनिट वेक्टर असतो, ज्याची व्हॅल्यू काय असते ऑब्विसली 1 असते. ओके, सो वेक्टर आणि क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला काय ए बी साइन थिटा इंटू एन बार. त्याचे फॉर्म्युले कसं सॉल्व्ह करायचं ते नंतर सांगते. त्याच्यानंतर जसं डॉट प्रोडक्ट मध्ये आय बार डॉट जे बार इज इक्वल टू काय असतो जे बार डॉट आय बार. आय बार डॉट जे बार इज इक्वल टू जे बार डॉट आय. हे आपण बघितलं स्केलर प्रोडक्ट मध्ये. ओके, पण इथे वेक्टर प्रोडक्ट मध्ये बघा आय बार क्रॉस जे बार इज इक्वल टू मायनस जे बार क्रॉस आय बार. म्हणजे जी क्रॉसची व्हॅल्यू येईल ती मायनस येईल. ओके, म्हणजे हे इक्वल नाहीये, असं इक्वल नाहीये. इकडे सेम व्हॅल्यू नाही, निगेटिव्ह व्हॅल्यू येते. व्हॅल्यू सेम येते, फक्त अपोजिट साइन येतं. ओके, सो याच्यावरूनच आपण जे बार क्रॉस के बार इज इक्वल टू मायनस के बार क्रॉस जे बार. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर के बार क्रॉस आय बार इज इक्वल टू मायनस आय बार क्रॉस के बार. तर हे झालं पहिली प्रॉपर्टी. त्याच्यानंतर जर थिटा 0 असेल, थिटाची व्हॅल्यू 0 असेल तर ए बार अँड बी बार पॅरेलल असतात, सेम लाईक डॉट प्रोडक्ट. सो इथे ए बार क्रॉस बी बार 0 येणार. ओके, त्याच्यानंतर ए बार क्रॉस ए बार सेम वेक्टरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं, क्रॉस प्रोडक्ट केला तर आपल्याला 0 वेक्टर नल वेक्टर मिळणार. ओके, त्याच्यानंतर आय बार इंटू आय बार इज इक्वल टू जे बार इंटू सेम प्रोडक्टचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळतो 0 वेक्टर मिळतो. ओके, सपोज जर थिटा 90 डिग्री असेल तर ए बार अँड बी बार हे परपेंडिक्युलर असतात. काय असतात परपेंडिक्युलर टू इच अदर, नॉट पॅरेलल. पॅरेलल कधी असतात जर थिटाची व्हॅल्यू 0 असेल तर. ओके, सो त्याचा फॉर्म्युला येणार ए बार बी बार इज इक्वल टू ए बी इंटू एन बार. ओके, सो फॉर्म्युला काय ए बी साइन थिटा इंटू एन बार. तर थिटा 90 डिग्री आहे, सो 90 डिग्री साइन 90 काय असतो 1 असतो. सो ए बी एन बार हे रिमेनिंग झाले. ओके, 1 by 1 लिहून घ्या जसं आपलं एक्झाम्पल्स होतात ते तसं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे आय बार आणि जे बारचं जर क्रॉस प्रोडक्ट केलं तर जो रिमेनिंग एक के बार तो मिळतो. त्याच्यानंतर जे बार आणि के बारचं जर क्रॉस प्रोडक्ट केलं तर आय बार मिळतं. ओके, त्याच्यानंतर के बार आणि आय बारचं जर क्रॉस प्रोडक्ट केलं तर व्हॅल्यू जे बारची मिळते. ओके, त्याच्यानंतर जसं आपण स्केलर प्रोडक्ट फाइंड आउट केला, जर तुम्हाला थिटा दिलेला नसेल तर सेम तसंच आता आपल्याला वेक्टर प्रोडक्ट फाइंड आउट करायचा जर थिटा दिलेला नसेल तर. सो एक्सप्रेशन फॉर अ वेक्टर प्रोडक्ट डिटर्मिनंटचा आता इथे यूज करायचा आहे. सपोज ए बार एक वेक्टर आहे A1 आय बार प्लस A2 जे बार प्लस A3 के बार. ओके, आणि दुसरं एक वेक्टर आहे B1 आय बार प्लस B2 जे बार प्लस B3 के बार. ओके, देन क्रॉस प्रोडक्ट कसा येणार बघा. पहिल्यांदा तर आपण हे लिहून घेणार ऑब्विसली, जसं सेम आपण इथे मध्ये क्रॉसची डॉट ऐवजी क्रॉसची साइन द्यायची. क्रॉस लिहायला चुकायचं नाही, नाहीतर मग तिथेच तुमचे मार्क्स जाणार.
ओके, तर हे लिहिल्यानंतर कसं करणार बघा, इथे वरती आय बार, जे बार आणि के बार लिहिणार डिटर्मिनंट. नंतर आयच्या खाली आय दोन्ही व्हेक्टरचे जे आयचे कोइफिशियंट आहे ते लिहिणार. जेच्या खाली दोन्ही व्हेक्टर मधले जे चे कोइफिशियंट लिहिणार आणि इकडं दोन्ही व्हेक्टर मधले के चे कोइफिशियंट लिहिणार. ओके, आणि मग आपल्याला कॅल्क्युलेट डिटर्मिनंट थ्री ऑर्डरचा तर येतो कॅल्क्युलेट करायला, ते आता आपण एक्झाम्पल मध्ये बघू. तर हे झालं तुमचं वेक्टर प्रोडक्ट. जर तुम्हाला दोन सेपरेट वेक्टर विदाउट अँगल दिलेले असतील तर. त्याच्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चन येतो, फाइंड द अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. टू वेक्टर्स मधला अँगल फाइंड आउट करायचा. तर मग त्याचा फॉर्म्युला काय बघा, साइन थिटा इज इक्वल टू क्रॉस जो प्रोडक्ट असेल त्याचं मॅग्निट्यूड, म्हणजे आधी प्रोडक्ट काढून एक वेक्टर फाइंड आउट करणार आणि त्याचं मॅग्निट्यूड काढायचं. मॅग्निट्यूड तुम्हाला जस्ट मगाशी शिकवलंय की आयचा कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर प्लस जेचा कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर आणि केचा कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर. ओके, आणि खाली AB. ठीक आहे, तर हे झालं तुमचं अँगल बिटवीन द वेक्टरचा फॉर्म्युला. ओके, त्याच्यानंतर बघा, जर तुम्हाला ए बार बी बार एक्झाम्पल मध्ये आलं, ए बार बी बार सी बार आर पोझिशन वेक्टर्स, म्हणजे सेम डायरेक्शनने असेल ऑफ व्हर्टायसेस ए बी सी. ओके, ऑफ ट्रायंगल ए बी सी. देन वेक्टर एरिया ऑफ triangle ABC equal to 1/2 into A bar into B bar plus B bar into C bar plus C bar cross A bar. म्हणजे काय दिलेलं आहे की एक ट्रायंगल आहे आणि त्या ट्रायंगल वरती हे वेक्टर्स आहेत A bar B bar आणि C bar. तर एरिया ऑफ द ट्रायंगल काय येईल, 1/2 into A bar cross B bar plus B bar cross C bar plus C bar cross AR. म्हणजे ह्या तिघांचे क्रॉस प्रोडक्ट काढून, वेक्टर प्रोडक्ट काढून त्यांची ऍडिशन करायची, त्याला हाफनी मल्टिप्लाय करायचं. ओके, सो आता वी विल सी द एक्झाम्पल्स वन बाय वन. फाइंड A bar dot B bar if A bar is equal to 3I bar minus 2J bar plus 2K bar and B bar is equal to 2I bar plus J bar minus 3K bar. ओके, नाउ आपल्याला डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे. सो पहिल्यांदा जे गिवन आहे ते लिहून घ्या. त्याच्यानंतर A bar dot B bar कसं येईल, पहिले A bar 3I bar minus 2J bar plus 2K bar dot B 2I bar plus J bar minus 3K bar. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन आता पहिले I च्या कोइफिशियंटची, सो 3 into 2 प्लस नंतर J च्या कोइफिशियंटची -2 आणि इकडे 1 आहे. त्याच्यानंतर K चा कोइफिशियंट 2 into -3, इकडे -3 आहे. इथे आलं 6, इथे आलं -2 आणि इथे आलं परत -6. सो -6 plus 6 गेलं, आन्सर आलं -2. सो डॉट प्रोडक्ट ऑफ A bar dot B bar इज -2. नाउ नेक्स्ट आहे, जेवढ्या टाइपचे एक्झाम्पल येतात तेवढे सगळे तुम्हाला सॉल्व करून दाखवते आणि देन तुम्हाला एक्सरसाइज मध्ये देईन. शो द व्हेक्टर्स 2I bar plus J bar minus 3K bar and 3I bar minus 3J bar plus K bar are at right angles. राईट अँगल म्हणजे ते परपेंडिक्युलर आहेत ते दाखवा. मग त्याच्यासाठी कंडिशन काय आहे, ह्याच्यासाठी की A डॉट डॉट B डॉटचा जो प्रोडक्ट आहे तो जर 0 आला तर हे दोन्ही ऍट राईट अँगल्स आहेत. सो पहिल्यांदा A बारची काय व्हॅल्यू आहे गिवन ती लिहून घ्या, किंवा लेट, बिकॉज आपल्याला इथे A बार स्पेसिफिकली दिलेला नाही. सो लेट A बार इज इक्वल टू 2I bar plus J bar minus 3K bar and B bar is equal to 3I bar minus 3J bar plus K bar. Okay, now calculate the dot product and if the value of the dot product is 0, then we can say that these two vectors are at right angles.
इथे बार द्यायला विसरायचं नाही. सो 2 into 3 कोएफिशियंट ऑफ आय ची मल्टिप्लिकेशन, देन कोएफिशियंट ऑफ जे ची मल्टिप्लिकेशन प्लस कोएफिशियंट ऑफ के ची मल्टिप्लिकेशन. सो इथे आलं 6, इथे आलं -3 आणि ह्या दोघांचं आलं -3. सो 6 पुढे आलं 6 आणि -3 -6. सो आन्सर आलं 0. सो वी कॅन से दॅट ए बार अँड बी बार आर ॲट राईट अँगल्स. हे लिहून टाकायचं इथं. ओके, नाउ नेक्स्ट. फाइंड P if vectors 2i bar plus 2j bar plus pk bar and 3i bar minus j bar plus 2k bar are at right angles. आता तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे की ते दोन वेक्टर्स राईट अँगल्सलाच आहेत, तर तुम्हाला p ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो लेट a bar is equal to 2i bar plus 2j bar plus pk bar and b bar is equal to 3i bar minus j bar plus 2k bar. Okay, so as a bar perpendicular b bar दिलेले आपल्याला. सो a bar dot b bar is equal to 0 हे आपल्याला माहिती आहे. सो कॅन वी ते डॉट प्रोडक्ट काढून घ्या. 2i bar plus 2j bar plus pk bar dot 3i bar minus j bar plus 2k bar equal to 0. So 2 into 3 i कोएफिशियंट त्याचा मल्टिप्लिकेशन प्लस j चा कोएफिशियंट त्याचा मल्टिप्लिकेशन प्लस k चे कोएफिशियंट त्याचा मल्टिप्लिकेशन. ओके, सो इथे आलं 6, इथे आलं -2 प्लस 2p is equal to 0. So 6 minus 2 4 plus 2p is equal to 0. So 2p is equal to -4 and p is equal to -4/2. So आलं p ची व्हॅल्यू -2 आली. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Show that 3/7 i bar minus 2/7 j bar plus 6/7 k bar is युनिट वेक्टर. आता युनिट वेक्टर तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं जेचं मॅग्निट्यूड 1 येतं, तर ते झालं युनिट वेक्टर. ओके, सो फर्स्ट आता इथे आपल्याला मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचं. सो टेक ए बारच नेमून घेतलं पाहिजे असं काही नाही, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. ओके, सो मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करायचं. आय चा जो कोएफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर स्क्वेअर रूट मध्ये प्लस जे चा जो कोएफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर प्लस के चा जो कोएफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर. ओके, सो इथं 9/49 प्लस 4/49 प्लस 36/49. सो सगळ्यांचा बेस सेम आहे. सो तो एकदाच लिहिणार आपण 49 आणि वरती सगळ्यांची डायरेक्टली ऍडिशन करणार. 9 + 4 + 36. सो 9 + 4 किती झाले 13. 13 + 36 49 डिवाइड बाय 49. सो स्क्वेअर रूट ऑफ 1 आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 म्हणजे 1. सो आपल्याला मिळालं मॅग्निट्यूड ऑफ a इज इक्वल टू 1. सो सिन्स मॅग्निट्यूड ऑफ a इज इक्वल टू 1, a बार इज अ युनिट वेक्टर. ओके, ॲज सिम्पल as that. Okay, now next आहे find the projection of a bar on b bar where a bar is equal to I bar plus j bar minus k bar and b bar is equal to 2i bar minus j bar minus k bar. आता आपल्याला प्रोजेक्शन ऑफ a bar on b bar सांगितलंय. सो आपला फॉर्म्युला काय येणार बघा. पहिल्यांदा जे तुम्हाला दिलेलं आहे ते लिहून घ्या. I bar plus j bar minus k bar and b bar काय दिलेला आहे 2i minus j bar minus k bar. ओके, सो आपल्याला काय विचारलेलं आहे प्रोजेक्शन ऑफ a bar on b bar.
सो ज्याच्यावरती प्रोजेक्शन आहे त्याचं मॅग्निट्यूड लिहायचं खाली. ओके, हा फॉर्म्युला. आणि वरती तर डॉट प्रोडक्ट आहे. सो पहिल्यांदा मॅग्निट्यूड कोणतेही व्हॅल्यू, आता आपल्याला हे दोन्ही पण करायचंय ना, सो तुम्ही पहिल्यांदा हे सेपरेट काढून घ्या आणि मग फॉर्म्युल्यामध्ये टाका. ओके, सो पहिल्यांदा ए बार डॉट बी बार डॉट प्रोडक्ट आय बार प्लस जे बार मायनस के बार डॉट 2i बार मायनस जे बार मायनस के बार. ओके, सो इथे 1 into 2 प्लस 1 जे चे कोएफिशियंट आता प्लस के चे कोएफिशियंट. सो इथे 2 minus 1 plus 1. सो 2 minus 1 1 1 plus 1 2. तर हा झाला तुमचा डॉट प्रोडक्ट 2. त्याच्यानंतर आता आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ बी. सो बी वेक्टर हा आहे. सो त्याचे each coefficient i, j and k coefficient च्या स्क्वेअर ची ऍडिशन. सो 2 स्क्वेअर मायनस प्लस 1 चा स्क्वेअर प्लस मायनस 1 चा स्क्वेअर आणि प्लस मायनस 1 चा स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर इथे आलं 4 1 प्लस 1. सो इथे आलं रूट 6. ओके, सो पुट व्हॅल्यूज ऑफ 2 and 3 in 1. ओके, सो प्रोजेक्शन किंवा आपण वरती सॉल्व करूयात हे. सो प्रोजेक्शन हे 1 आहे, आपल्या याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या. प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार इज इक्वल टू डॉट प्रोडक्ट ऑफ ए बी बार अपॉन प्रोजेक्ट मॅग्निट्यूड ऑफ बी बार. ओके, सो काय आलं आता त्याचं 2 ए डॉट बी बारचा 2 आणि इथे खाली मॅग्निट्यूड आलं रूट 6. सो हे झालं प्रोजेक्शन. ओके, 2 अपॉन रूट 6. तर ह्याला पुढे सॉल्व करायची गरज नाहीये. किंवा जर तुम्हाला आता हे आले, आता सपोज तुम्हाला एमसीक्यू मध्ये आन्सर नसेल तर जनरली काय करायचं, जे रूट मध्ये आहे ना त्यांनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं दोन्हीकडे. ओके, सो ह्याची व्हॅल्यू काय आली 2 रूट 6 अपॉन 6 आली. काय आली 2 रूट 6 अपॉन 6 आलं. मग इथे परत 2 नी भाग केला तर रूट 6 अपॉन 3. जर एकाच साईडला जर रूट असेल ना न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरला तर त्याला मल्टिप्लाय करायचं परत न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला रूटच्या व्हॅल्यूने आणि मग त्याला सिम्प्लिफाय करायचं. तर हे एक असेल, एकतर हेच असेल एमसीक्यू मध्ये ऑप्शन किंवा हे असेल. मग हे कसं येईल तर ह्याला पुढे सॉल्व करायचं असं. ओके, नाउ नेक्स्ट आहे find the cosine of the angle between the vectors 2i bar plus 3j bar plus k bar and I bar minus 3j bar minus k bar. ओके, सो आपल्याला ए बार घ्या. आता ए बार इज इक्वल टू पहिल्यांदा लिहून घ्या जे दिलेलं आहे ते कॉस थिटा काढायचा आहे. कोसाइन अँगल सांगितलेला आहे. ओनली अँगल सांगितलं असतं तर थिटा, पण आता इथं कोसाइन अँगल सांगितलंय सो कॉस थिटा काढायचा. ओके, नाऊ आता आपल्याला माहिती आहे डॉट प्रोडक्ट काय आपला ए डॉट पहिला फॉर्म्युला ए बी कॉस थिटा. ओके, सो ह्याच्यावरून आपण काढू शकतो कॉस थिटा इज इक्वल टू ए डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बी. ओके, सो ए चं मॅग्निट्यूड काढायचं, बी चं काढायचं आणि त्याची मल्टिप्लिकेशन करायची. आणि हे पहिले डॉट प्रोडक्ट काढून घ्या आणि मग ए आणि बी चं सेपरेट मॅग्निट्यूड काढून त्याची मल्टिप्लिकेशन करायची. ओके, मग आता ती इक्वेशन 1 मध्ये टाकायची. सो ए बी बार पहिल्यांदा डॉट प्रोडक्ट काढून घ्या. ए जो दिलेला आहे तो, नंतर बी बार जो दिलेला आहे तो. ओके, नंतर कोएफिशिएंट ची मल्टिप्लिकेशन आय प्लस जे कोएफिशिएंट प्लस के कोएफिशिएंट. सो इथे आलं 2 minus 9 minus 1. सो 2 minus 9 आलं
-7 आणि -7 -1 आलं -8. सो इट इज इक्वेशन नंबर 2 लिहून घ्या. त्याच्यानंतर ए चा मॅग्निट्यूड काय, ए चा आय चा कोएफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस जे चा कोएफिशियंट 3 चा स्क्वेअर प्लस के चा स्क्वेअर. ओके, सो इथे काय आलं 4 + 9 + 1 म्हणजे किती आलं 13 + 1 14 आलं ए बार. ह्याला इक्वेशन 3 द्या. त्याच्यानंतर बी बार म्हणजेच बी बारचं मॅग्निट्यूड म्हणजेच बी. सो बी मध्ये आय चा कोएफिशियंट 1 चा स्क्वेअर नंतर -3 चा स्क्वेअर त्याच्यानंतर प्लस -1 चा स्क्वेअर के चा कोएफिशियंट त्याचा स्क्वेअर. सो 1 + 9 + 1 म्हणजे 10 + 1 11. सो √11 हे झालं 4. सो 2 3 आणि 4 ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकायची. सो आपल्याला आन्सर मिळेल कॉस थिटा मिळेल. जर थिटा विचारला तर जो कॉस थिटा मिळेल मग कॉस इन्व्हर्स करून टाकायचं. हे तुम्हाला माहिती आहे, आपण लाईन चॅप्टर मध्ये पण बघितलंय किंवा ट्रिग्नोमेट्री मध्ये बघितलंय. जर तुम्हाला कॉस साइन दिलेला असेल थिटा तर त्याच्यावरून तुम्ही थिटा कसं त्याचा इन्व्हर्स करून फाइंड आउट करू शकता. पण इथे कॉस थिटाच विचारलेला आहे सो इन्व्हर्स करायची गरज नाही. So cos theta is इथं लिहा put values of 2, 3 and 4 in equation 1. Okay. So cos theta a dot b bar, a bar dot b bar ची व्हॅल्यू आली -8 अपॉन ह्याची आली √14 आणि ह्याची आली √11. सो √14 into √11 म्हणजे -8 अपॉन 14 into 11, 11 into 4, 44, carry आला 1, 11 into 1, 11, 11 plus 4, 15. So this is a angle, cos cosine angle. Okay. Now next example. Find A bar cross B bar if A bar is equal to I bar plus J bar minus K bar. क्रॉस आता क्रॉसचे एक्झाम्पल वेक्टर प्रोडक्टचे. क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करायचं. आता बघा डॉट प्रोडक्ट मध्ये आपल्याला एक व्हॅल्यू मिळते आणि क्रॉस प्रोडक्ट मध्ये आपल्याला परत वेक्टर्स मिळणार ज्याच्यामध्ये आय जे के असणार आहे. ओके, सो पहिल्यांदा जे गिवन दिलेलं आहे ते लिहून घ्या. ए बार इज इक्वल टू आय बार प्लस जे बार मायनस के बार अँड बी बार इज इक्वल टू 2i बार मायनस जे बार प्लस 3k बार. सो क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला जर तुम्हाला थिटा नसेल दिलेला तर डिटर्मिनंटनी आय बार जे बार के बार नंतर ह्याच्या खाली इथे 1 आहे बघा कोएफिशियंट आणि इथे 2 आहे जे चा इथे 1 इथे -1 आणि नंतर -1 आणि 3. सो -1 आणि 3. आता कसं करतो आता पहिल्यांदा आय बार काय कसं करतो 3/3 ऑर्डरचं डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करतो. सो आय बार घेणार नंतर 1 into 3 मायनस -1 into -1 plus 1 आणि ते मायनस करायचं. ओके, आता हे एकदा तुम्ही चेक करून घ्या. आता हे मी सांगणार नाही. त्याच्यानंतर मायनस इथे प्लस नाही सॉरी इथे मायनसचं साइन. नंतर इथे जे घेतोय सो 1 into 3 -2 into -1 -2 आणि परत मधला मायनस सो इथे झालं +2 आणि इथे प्लसचं साइन असतं. हा के घेतोय म्हणजे 1 into -1 करायचं -1 -2 into 1 -2. ओके, सो आय बार इथे आलं 2 मायनस जे बार इथे आलं 5 नंतर इथे आलं प्लस के बार इथे आलं -3. ओके, याला सॉल्व्ह जर केलं प्रॉपर वेक्टर मध्ये लिहिलं तो हा झाला तुमचा क्रॉस प्रोडक्ट. ओके, 2i bar minus 5j bar minus 3k bar. Okay, now next आता
find a vector of magnitude 7 units, असं वेक्टर फाइंड आउट करायचं ज्याचं मॅग्निट्यूड 7 युनिट्स आहे and perpendicular to the vectors 2i bar plus j bar minus 3k bar and I bar minus 2j bar plus k bar. एक तिसरं वेक्टर फाइंड आउट करायचं ज्याचं मॅग्निट्यूड 7 आहे आणि हा जो थर्ड वेक्टर आहे या दोन वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. ओके, सो पहिल्यांदा जे दोन वेक्टर दिलेले आहेत ते लिहून घ्या. a बार इज इक्वल टू 2i बार प्लस j बार मायनस 3k बार अँड b बार काय दिलेला आहे i बार मायनस 2j बार प्लस k बार. ओके, सो वेक्टर हे परपेंडिक्युलर आहेत. perpendicular. Okay, so a bar the vector perpendicular to both the vectors a bar and b bar हे तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजेच ह्याचं क्रॉस मिळून एक तिसरं वेक्टर मिळणार तुम्हाला. बघा, हा जो वेक्टर आहे ह्या दोघांना परपेंडिक्युलर आहे. ओके, सो आपल्याला पहिल्यांदा क्रॉस काढावा लागेल, क्रॉस प्रोडक्ट. So 2i bar plus j bar minus 3k bar cross I bar minus 2j bar plus k bar. Okay, so इथे बघा I bar, j bar, k bar. Okay, so इथे 2 I चा कोएफिशियंट पहिल्या वेक्टरचा दुसऱ्याचा, नंतर इथे j चा दुसऱ्या वेक्टरचा, इथे पहिल्या वेक्टरचा k चा कोएफिशियंट, इथे दुसऱ्या वेक्टरचा k चा कोएफिशियंट. सो I bar ची व्हॅल्यू काय ना 2 into -2 -4 नंतर -1 मायनस j बार 2 into 1 2 इथे आलं प्लस 3, त्याच्यानंतर k बार -4 -1. सो वेक्टर आलं -5i बार, त्याच्यानंतर -5j बार -5i बार -5j बार आणि ते परत आलं -5k बार. हे आलं क्रॉस प्रोडक्ट. म्हणजे हा जो तिसरा वेक्टर आहे ह्या दोघांना परपेंडिक्युलर आहे असं मीनिंग. ओके, सो आता आपल्याला एक मॅग्निट्यूड पण काढून घेऊ आता आपण a. ओके, सो ह्याचं मॅग्निट्यूड काढून घेऊ. ह्याचं आता ह्याचं क्रॉस प्रोडक्ट काय आलेलं आहे, हे वेक्टर आलेले, सो आपल्याला ह्याचं मॅग्निट्यूड काढायचंय. ओके, सो मॅग्निट्यूड काय येणार बघा, -5 चा स्क्वेअर -5 चा स्क्वेअर प्लस परत -5 चा स्क्वेअर प्लस -5 चा स्क्वेअर. सो इथे काय येणार 25 प्लस 25 प्लस 25. सो आलं इथं 75. जर ह्याला सॉल्व केलं आपल्याला आपण तर 75 चं स्क्वेअर रूट, सो 5 इंटू आता हे जे 5, सो 5√3. आता हे बेसिक आहे. ओके, सो हे मॅग्निट्यूड आलं या क्रॉस. जो क्रॉस मल्टिप्लिकेशन जे केलंय आपण त्याच्यावरून आपल्याला तिसरा वेक्टर मिळाला आणि आपण त्याचं मॅग्निट्यूड काढलेले, a चा आणि b चं नाही काढलेले सेपरेट, क्रॉस प्रोडक्ट करून मग त्याचं मॅग्निट्यूड काढलेले. ओके, आपल्याला एक तिसरंच वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. सो आता आपण क्रॉस प्रोडक्ट काढला आणि प्लस काय काढलं, तो जो क्रॉस प्रोडक्ट काढलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला जो वेक्टर मिळालेला आहे त्याचा आपण मॅग्निट्यूड फाइंड आउट केला आणि आपल्याला जो तिसरा वेक्टर फाइंड आउट करायचा आहे त्याचं 7 मॅग्निट्यूड आहे असं त्यांनी दिलेलं आहे. आता जेव्हा तुम्हाला तिसरं वेक्टर फाइंड आउट करायला येईल तेव्हा बघा कसं फाइंड आउट करायचंय. वेक्टर फाइंड आउट करायचं आपल्याला, तर हा एक फॉर्म्युला आहे बघा जो की असा दिलेला नाहीये बुक मध्ये, बट हा यूज करायचा आहे. जर थर्ड वेक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर प्लस मायनस जो असेल, प्लस मायनस जे असेल प्लस मायनस द्यायचं, त्याच्यानंतर a बार क्रॉस b बार लिहायचं आणि खाली मॅग्निट्यूड लिहायचं. ओके, सो a बार क्रॉस b बार आपला काय आलेला आहे, हा -5i बार -5j बार -5k बार. आपण क्रॉस प्रोडक्टचं
मॅग्निट्यूड काय आले आपलं 5√3. ओके, सो वरच्यातून बघा -5 आपण कॉमन काढू शकतो. सो मायनस कॉमन काढलं तर इथे असं राहील आणि आपण 5√3. सो 5 जर गेलं तर आन्सर काय आलं प्लस मायनस. आता आपण इथे प्लस मायनस लिहितोय. सो हे -5 मायनस साइन काय घ्यायचं गरज नाही. सो I प्लस J प्लस K बार अपॉन √3. ओके, हे झालं तुमचं. आता -5 कॉमन काढले ठीक आहे, पण परत इथे आपल्याला मायनस घ्यायची गरज नाहीये खाली, कारण आपण प्लस मायनस लिहितोय ना. सो प्लस मायनस मध्ये दोन्ही पण येतं. ओके, सो हे झालं. पण आपल्याला काय दिलेलं आहे मॅग्निट्यूड हे 7 दिलेलं आहे ते तिसऱ्या वेक्टरचं. ओके, सो फायनल आन्सर काय येणार बघा. या टाइपचे एक्झाम्पल तुम्हाला मी सॉल्व्ह करायला पण देईल. सो हे तर थर्ड वेक्टर आलं, पण तुम्हाला वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड काय दिलेला आहे 7 युनिट्स. ओके, सो तुमचं जे वेक्टर 7 युनिट्स दिलेलं आहे. ओके, अँड अजून काय दिलेलं आहे परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार दिलेला आहे. सो ते वेक्टर काय येणार फक्त ह्या प्लस मायनसला इथं जे आपलं फायनल आन्सर आलेला आहे त्याला जे मॅग्निट्यूड दिलेलं आहे त्यांनी फक्त काय करायचं मल्टिप्लाय करायचं आणि फायनल आन्सर काढून घ्यायचं. बघा, जर तिसरा वेक्टर तुम्हाला फाइंड आउट करायला आलेला असेल तर पहिले जे दोन वेक्टर दिले त्याचं क्रॉस प्रोडक्ट काढायचं. तर जो क्रॉस प्रोडक्ट आलेला असेल त्याचं मॅग्निट्यूड काढायचं. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला द्यायचा, मग सॉल्व्ह करून घ्यायचं आणि नंतर शेवटी जे मॅग्निट्यूड दिलेला आहे त्यांनी फक्त मल्टिप्लाय करायचं लाईक स्केलर सारखं. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, नाउ नेक्स्ट आणि लास्ट टाइपचे एक्झाम्पल. मग तुम्हाला आपलं वेक्टर चॅप्टर कंप्लीट झाले. ओके, आणि मग तुम्हाला हे सॉल्व्ह करायला देईल मग मी. फाइंड एरिया ऑफ पॅरेलोग्राम formed by two vectors 2i plus j bar and j bar plus 3k bar. कधी कधी I असे स्किप पण केलेले असतात, मग तेव्हा काय करायचं. ओके, सो बघा एरिया फाइंड आउट करायचा म्हणजे कोणत्या पण ह्याचा जर एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल पॅरेलोग्रामचा दोन वेक्टरचा तर पहिले क्रॉस प्रोडक्ट काढायचं त्या दोन वेक्टरचं आणि जे क्रॉस प्रोडक्ट आलेलं त्याचं मॅग्निट्यूड काढायचं. सो दॅट विल बी द एरिया ऑफ द पॅरेलोग्राम. तर पहिले काय काढायचं, जर एरिया ऑफ पॅरेलोग्राम सांगितलं असेल तर पहिले जे दोन वेक्टर्स दिलेले आहेत त्याचं क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करून घ्यायचं आणि जो क्रॉस प्रोडक्ट आलेला आहे त्याचं मॅग्निट्यूड जे असेल सो दॅट विल बी युअर एरिया ऑफ द पॅरेलोग्राम. ओके, सो लेट ए बार इज इक्वल टू, आता ह्याच्यामध्ये आय आणि जे दिलेला आहे के दिलेला नाहीये. सो कसं करायचं बघा, बिकॉज आपल्याला कोएफिशियंट तर लागतोच 0 बार. ओके, अँड सेकंड मध्ये आय नाही दिलेला. सो 0 आय बार प्लस जे बार प्लस 3k बार असं लिहायचं. ओके, नंतर पहिल्यांदा क्रॉस प्रोडक्ट काढून घ्या आय बार जे बार अँड के बार. सो इथे आलं 2, इथे आलं 0, नंतर जेचा पहिल्याचा 1 आहे, नंतरचा पण 1 आहे, नंतर इथं 0 आहे, इथं 3 आहे. सो याला सॉल्व्ह करून घ्या. आय बार इज इक्वल टू 2 × 1 2, तर हे 0च आहे सो लिहायची गरज नाही. नंतर 2 × 3 6, नंतर हा 0च आहे लिहायची गरज नाही. के बार 2 × 1 2 आणि नंतर हा 0. सो आपला क्रॉस प्रोडक्ट काय आलेला आहे बघा 2i बार मायनस 6j बार प्लस 2k बार. ओके, हा आलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सो एरिया ऑफ पॅरेलोग्राम म्हणजेच मॅग्निट्यूड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इथे 2 चा स्क्वेअर प्लस मायनस 6 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. सो इथे आलं 4 प्लस 36 प्लस 4. सो 4 प्लस 4 16 8 आणि 8 प्लस 36 म्हणजे आलं 44. 8 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 × 4 = 44. 8 ×
तर 3i आले का, 2 into 1 सॉरी 1 into 3 येईल ना, इथं 3 येईल. ओके 3 येईल म्हणजे इथं 9 येईल. सो 9 + 4 आलं 13 आणि 13 + 36 आलं 49 आणि 49 म्हणजे आले तर 7 युनिट्स. हा झाला एरिया ऑफ द पॅरेलोग्राफ. ओके, सो ह्याच्यावरून मी तुम्हाला एक्झाम्पल देईल, तेवढे सॉल्व करा. हे झालं तुमचं वेक्टर प्रोडक्ट, वेक्टर चॅप्टर कम्प्लीट. स्मॉल चॅप्टर होतं. त्याच्यानंतर एक पॉइंट आहे बुक मध्ये, वर्क डन. तर तुम्हाला सिलेबस मध्ये तो नाहीये, जर असेल तर तसं मला सांगा, तो पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके, वर्क डन ऑफ अ वेक्टर. ओके, सो तो जर पॉइंट तुम्हाला सिलेबस मध्ये नाही दिलेला, जर असेल तर तो मी तुम्हाला एक्सप्लेन करेल.